मित्रांनो, माझं नाव आहे अंकित मिश्रा आणि मी एक शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो, आपण 8व्या वर्गाचा पहिला धडा ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा बघणार आहोत। मित्रांनो, या पृथ्वीतलावर लहानाचे मोठे होत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती पाहिलेले आहेत आणि आपल्या मनात हा एक प्रश्न तयार होत असतो की एवढे प्राणी वनस्पती कसे या पृथ्वीतलावर आले असतील बरं, आणि एवढे प्राणी वनस्पती आपण अभ्यासायचे कसे, हा मोठा प्रश्न तयार झालेला होता। किंवा आजपासून 300-400 वर्षापूर्वी मागे जाऊ आपण, तर जेव्हा वैज्ञानिकांनी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर पण हा प्रश्न होता की एवढ्या मोठ्या वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास कसं करावा। आपण थोडंसं 7व्या वर्गात शिकलेलं आठवून बघू की व्हॉट इज द हायरार्की ऑफ स्पेसीज, वंशानुक्रम काय आहे स्पेसीसचा, हा आपण मागच्या वर्गात शिकलेलो आहोत। जर आपण बघितलं तर आपण असं बघतो की जे स्पेसीज आहेत, जे जीव आहेत, त्या सगळ्यांचा एक जीन्स असतो आणि त्या जीन्सची एक फॅमिली असते। त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे ऑर्डर्स असतात आणि त्या ऑर्डरमध्ये वेगवेगळे क्लास असतात। त्या क्लासचा एक फायलम असतो आणि त्या फायलमचा एक किंगडम तयार होतो। आपण या धड्यामध्ये जे काही बोलणार आहोत ते किंगडमवर बोलणार आहोत, म्हणजे सृष्टीवर बोलणार आहोत। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सृष्टी म्हणजेच किंगडम वैज्ञानिकांनी तयार केलेले आहेत। काय वैज्ञानिकांनी तयार केलेले आहेत? नो, वैज्ञानिकांनी त्यांना नावं दिलेले आहेत। ऑलरेडी ते पृथ्वीतलावर अवेलेबल आहेत आणि हा एक रिव्हॉल्युशन आहे। हळूहळू हे सर्व प्राणी वनस्पती डेव्हलप झालेले आहेत। उत्क्रांतीवादच्या डार्विनचा सिद्धांत आपण शिकलेलो आहोत मित्रांनो। पण हा क्लासिफिकेशन कसा करायचा, हा एक प्रश्न, मोठा प्रश्न वैज्ञानिकांकडे होता। त्याच्यामध्ये 7व्या वर्गात आपण शिकलोय की सर्वप्रथम जो व्यक्ती याच्या डिवाइड करणारा होता, म्हणजे वर्गीकरण करणारा होता, त्यांनी 2 भागात किंगडमचं वर्गीकरण केलेलं होता, तो म्हणजे प्लांट आणि ॲनिमल, आणि तो व्यक्ती होता कार्ल लिनियस। त्याने 1735 मध्ये हा क्लासिफिकेशन केलेला होता। मित्रांनो, आपण शिकलेलो आहोत की या पृथ्वीवर, पूर्ण पृथ्वीवर सारखा प्रकाश पडत नाही। टॉरिड झोन, टेम्परेट झोन आणि कोल्ड झोन, त्यालाच आपण मराठीत म्हणतो उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध। ज्या ठिकाणी तापमान वेगवेगळा असतो त्या ठिकाणी राहणारे प्राणी आणि वनस्पती यांनी त्या तापमानानुसार, त्या वातावरणानुसार स्वतःला डेव्हलप केलेलं आहे, म्हणजेच त्यांनी त्या परिस्थितीला ॲडॉप्ट केलं आहे, ज्याला आपण मराठीत अनुकूलन असं नाव दिलेलं आहे। आणि त्या अनुकूलनामुळे पूर्ण पृथ्वीवर प्राणी आणि वनस्पतींची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। जेव्हा 2011 मध्ये ही गिनती केली गेली, म्हणजेच जनगणना केली गेली, तर असं लक्षात आला की 87 मिलियन प्राणी आणि वनस्पती या पृथ्वी तलावर अवेलेबल आहेत। मग जेव्हा कार्ल लिनियसने या किंगडमचे 2 भागात विभागणी केली, प्लांटी आणि ॲनिमलिया, तेवढं काय पुरेसं होतं? नाही, कारण वैज्ञानिक हे शांत बसणारे नव्हते आणि कार्ल लिनियसच्या नंतर 1866 मध्ये अर्नेस्ट हॅकल नावाचा एक वैज्ञानिक झाला, जो इन्व्हायरमेंटवर आणि निसर्गावर अध्ययन करत होता। त्यांनी सांगितलं की प्लांट आणि ॲनिमल आता आहेत, पण त्यांच्यासोबत अजून एक आहे, ते म्हणजे प्रोटिस्टा। म्हणजे त्यांनी 3 किंगडम सांगितले अर्नेस्ट हॅकलने, प्रोटिस्टा, प्लांटी अँड ॲनिमलिया। त्याला मराठीत म्हणू प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी। पण काय शोध तिथं थांबलेला होता? तर नाही। 1925 मध्ये चॅटन नावाच्या वैज्ञानिकाने सांगितलं की नाही, फक्त 2च किंगडम आहेत, ते म्हणजे प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स। आता प्रोकॅरियोट्स ज्याला मराठीत म्हणतात आदिकेंद्रकी आणि युकॅरियोट्स ज्याला मराठीत म्हणू दृश्यकेंद्रकी, नावातच अर्थ दडलेला आहे। ज्यांच्या केंद्रक दिसत नाही असे ते आदिकेंद्रकी आणि ज्यांच्या केंद्रक दिसतो असे ते दृश्यकेंद्रकी। त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड नावाचा एक वैज्ञानिक आला आणि त्यांनी सांगितलं नाही नाही म्हणे, असं काही नाही, आता 4 किंगडम आहेत। त्यांनी त्याच्यामध्ये अजून एक ॲड केलं, ते म्हणजे मोनेरा। आता बघा, लिनियसने सांगितलेले प्लांट आणि ॲनिमल, ओके, अर्नेस्ट हॅकलने सांगितलेला प्रोटिस्टा, आणि यांनी त्याच्यामध्ये अजून एक केला, तो म्हणजे मोनेरा। आता 4 किंगडम झालेले होते 1938 पर्यंत। पण 1969 मध्ये परत एक वैज्ञानिक आला आणि त्या वैज्ञानिकांना सगळ्यांना हलवून टाकलं, कारण त्यांनी किंगडम 5 भागात वर्गीकरण केलं। आता त्यांनी 5वं त्याच्यामध्ये काय ॲड केलं, तर त्यांनी ॲड केलेलं आहे फंगी, आणि तो वैज्ञानिक आहे R.H. विटकार, ज्यांनी 1969 मध्ये हे सांगितलं की या किंगडमचे 5 भाग पडतात, या सृष्टीचे 5 भाग पडतात। ते म्हणजे कोणकोणते? तर त्यांनी सांगितलं प्रोटिस्टा, मोनेरा, प्लांटी, ॲनिमलिया अँड 5th इज अ फंगी। मित्रांनो, पण हे क्लासिफिकेशन सांगताना त्यांनी एक क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे। तो क्रायटेरियामध्ये त्यांनी 5 गोष्टींवर फोकस केलेला आहे। पहिला आहे सेल
कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजेच काय तर पेशींची जटिलता. त्यामध्ये सांगितलं की एक तर जीवाणू किंवा स्पेसीस हे प्रोकॅरियोट्स असतील किंवा युकॅरियोट्स असतील, म्हणजेच काय तर आदिकेंद्रकी किंवा दुष्यकेंद्रकी. दुसरं त्यांनी सांगितलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांची जटिलता, प्राण्यांचा प्रकार. तर प्राण्यांच्या प्रकारामध्ये सुद्धा युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अशा प्रकारचे दोन भाग केले जातात. युनिसेल्युलर म्हणजेच काय तर एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजेच काय तर बहुपेशीय. पुढे जाऊन त्यांनी तिसरा अजून एक क्रायटेरिया दिलेला आहे, तो म्हणजे काय तर मोड ऑफ न्यूट्रिशन. ते काय खातात, कसे जगतात, यावरून त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतो की काही हे ऑटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत, प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात, स्वयंपोषी आहेत. तर काही हे हेटेरोट्रॉफिक आहेत म्हणजेच काय तर परपोषी आहेत, जे दुसऱ्यावर जगतात म्हणजे आपण प्राणी. तिसरं त्यांनी सांगितलं की काही विघटक सुद्धा आहेत ज्यांना आपण सॅप्रोफायटिक असं सुद्धा म्हणू शकतो, जे मेलेल्या अवशेषांवर जगतात. मित्रांनो, पुढे जाऊन त्यांनी लाईफस्टाईल हा एक पॉईंट दिलेला आहे, म्हणजेच काय तर त्या स्पेसिसची जीवन पद्धती काय आहे. तर त्याचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर पहिले येतील प्रोड्युसर म्हणजेच कोण तर प्लांट, जे आपला अन्न स्वतः तयार करतात आणि दुसऱ्याला पण देतात, दे आर अ प्रोड्युसर. सेकंड इज अ कंझ्युमर, जे वनस्पतीवर अवलंबून आहेत. अँड थर्ड वन इज अ डिकम्पोजर म्हणजेच काय तर विघटक, जसं फंगी, जी मेलेल्या पदार्थांवर जगते आणि त्यांना कुजवते. त्यामुळेच या जमिनीमध्ये खत वगैरे येत असतो. आणि त्यांनी शेवटचा 5वा पॉईंट सांगितलेला आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजेच वर्गानुवंशिक रिलेशनशिप संबंध काय आहेत तर प्रोकॅरियोट्स टू युकॅरियोट्स, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर कशा प्रकारे डेव्हलपमेंट झालेलं आहे या गोष्टीवर त्यांनी फोकस केलेलं आहे. इथपर्यंतची माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो बघा, ॲक्च्युअल आपण जेव्हा किंगडमचा क्लासिफिकेशन बघतो तर त्याच्यामध्ये सर्व वरती राहील स्पेशीस, लिव्हिंग स्पेसीस. लिव्हिंग स्पेसच्या खाली आपण त्याला दोन भागामध्ये विभागणार आहोत, एकीकडे प्रोकॅरियोट्स तर एकीकडे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर असणारा म्हणजेच एक पेशी असणारा किंगडम तो आहे मोनेरा. तर युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर असणारा एकच आहे किंगडम तो म्हणजे प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर असणारे 3 किंगडम आहेत, ज्याच्यामध्ये फंगी, ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते बट दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्लांट्स, ज्याच्यामध्ये सुद्धा सेल वॉल अवेलेबल असते अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. अँड थर्ड इज ॲनिमल, देर इज नो सेल वॉल अँड नो दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्राणी प्रकाश संश्लेषण करतच नाहीत, तर डिपेंडंट आहेत वनस्पतीवर, तरी आपण वनस्पतीची निगा राखत नाही. मित्रांनो, जर आपण याच्यामध्ये पुढे गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे आहेत. जसं आपण पहिले मोनेरा घेऊ. मोनेरा या किंगडमचं जर आपल्याला अध्ययन करायचं आहे तर तुम्ही दह्याचा एक थेंब घ्या काचपट्टीवर आणि त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर आपल्याला त्या दह्यामध्ये काही जीवाणू दिसतात. दह्यामध्ये दिसणारा तो जीवाणू म्हणजे लॅक्टोबॅसिलस, जो आपल्यासाठी चांगला असतो, पण काही मोनेरामध्ये असणारे जीवाणू हे आपल्यासाठी घातकसुद्धा असतात. त्यांच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहोत की कोणत्या मोनेरा किंगडममधील जीवाणूंपासून आपल्याला रोग होतात. जर आपण बघितलं तर मोनेरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात. त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, ट्रेपोनेमा पॅलेडियम, वायब्रियो कॉलरी, साल्मोनेला टायफी, कॉलेस्ट्रेडियम ब्युटोलियम अँड लेगिओनेला न्यूमोनिया, स्टायफ्लोकोकस एरियस अशा प्रकारचे वेगवेगळे किंगडम मोनेरामध्ये ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला भेटतात. जर आपण मोनेराचा कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर आपल्याला असं दिसून येते की मोनेरा किंगडममध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर. जर आपण मोनेरा किंगडमचे वैशिष्ट्य बघितले तर आपल्याला असं दिसून येतो की मोनेरा किंगडममध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर असतात, म्हणजेच काय तर एक पेशी असतात. दुसरं ते प्रोकॅरियोट्स असतात. आता मित्रांनो, तुम्हाला मगांपासून प्रोकॅरियोट्स हा शब्द वारंवार येत आहे, ज्याला मराठीत आपण आदिकेंद्रकी म्हणतो. याचा अर्थ काय असतो तर याला आपण समजून घेऊ. बघा मित्रांनो, या पृथ्वीवर असणाऱ्या काही स्पेसीसमध्ये असणारा न्यूक्लियस हा डोळ्यांनी किंवा मायक्रोस्कोपनी दिसत नाही, कारण त्यांचे सेलमध्ये असणारा न्यूक्लियसच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या मेंबरन्स किंवा बाउंड्री वॉल नसते आणि त्यामुळे तो केंद्रक आपल्याला दिसत नाही आणि म्हणून त्यांना आदिकेंद्रकी असं नाव देण्यात आलेलं आहे.
आता हे जे मोनेरामधले ऑर्गॅनिझम आहे, जे स्पेसीज आहेत, ते ऑटोट्रॉफिक पण असू शकतात आणि हेट्रोट्रॉफिक पण असू शकतात. म्हणजे ते स्वयंपोषी पण असतात आणि परपोषी पण असतात. दुसरा आहे मित्रांनो प्रोटिस्टा. जर तुम्ही नालीमधला किंवा डर्टी वॉटर घेतलं, त्या डर्टी वॉटरला जर तुम्ही हाय पॉवर्ड मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर तिथं सुद्धा तुम्हाला अनियमित आकाराचे वेगवेगळे जीव दिसायला भेटतात. त्यांना आपण अमिबा असे म्हणतो. त्यांचा आकार कोणत्याही प्रकारचा निश्चित आकार नसतो. पण या किंगडममध्ये येणारे सगळे जीवाणूंचे वैशिष्ट्य हे आहेत की ते सगळे यूकॅरियोट्स असतात. म्हणजेच काय तर त्यांचा केंद्रक हा दिसत असतो. आणि केंद्रक दिसण्यामागचं कारण म्हणजे काय तर त्यांच्या न्यूक्लियक म्हणजे केंद्रक हा पटलबद्ध असतो. म्हणजेच काय तर त्या आजूबाजूला एक बाउंड्री वॉल असते, सिमेंटची नाही, मेम्ब्रन्स म्हणतो आपण सायन्सच्या भाषेमध्ये. तर एक मेम्ब्रन्स असतो, त्या मेम्ब्रन्समध्ये इनक्लोज्ड असतो न्यूक्लिक. त्यामुळे तो डोळ्यांनी नाही तर मायक्रोस्कोपनी दिसत असतो. आणि म्हणून प्रोटिस्टा हा यूकॅरियोट्समध्ये येत असतो. म्हणजेच काय तर दृश्य केंद्रकी या विभागात येत असतो. तर आपण जर प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो तर प्रोटिस्टा हा युनिसेल्युलर असतो, म्हणजे एकपेशी असतो. त्याचा केंद्रक दिसणारा असतो, म्हणजे दृश्य केंद्रकी असतो. प्रोटिस्टा सुद्धा ऑटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉफिक असतात. म्हणजेच काय तर स्वयंपोषी आणि परपोषी. आणि त्यांना प्रचलनासाठी छदमपाद म्हणजे पाय सुद्धा असतात. ते पाय आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण त्यांना अशा प्रकारचे पाय असतात ज्यामध्ये ते प्रचलन करू शकतात, हालचाल करू शकतात. त्याचे जर उदाहरण बघितले आपण तर त्याच्यामध्ये ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आहेत युग्लेना आणि वोल्वॉक्स, ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलौके असतात. तर दुसरा आहे हेट्रोट्रॉफ्स, त्याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामोसियम हे दोन असे आहेत जे परपोषी असतात. मित्रांनो, याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे फंगी. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. जर तुम्ही एखाद्या भाकरीचा तुकडा किंवा ब्रेड 2-3 दिवस अशीच ठेवली फ्रीजमध्ये न ठेवता तर आपल्याला त्याच्यावर कापसासारखे थ्रेड आलेले दिसतात. ते कापसासारखे आलेले थ्रेड जर आपण मायक्रोस्कोपमध्ये अध्ययन केलं तर आपल्याला काही गोष्टी जाणवतात. ते थ्रेडच म्हणजे काय तर ते थ्रेडलाच आपण फंगी असं म्हणतो, ज्याला मराठीत कवक असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या फंगीचा पावसाळ्यात आपण भोमोडी खातो, ती एक प्रकारची फंगीच असते. त्याला दुसरं नाव वैज्ञानिक भाषेमध्ये मशरूम असं आहे. काही फंगी ह्या चांगल्या असतात तर भरपूर प्रमाणात फंगी या वाईट असतात. जर आपण फंगीचे वैशिष्ट्य बघितले तर फंगीज आर यूकॅरियोट्स म्हणजेच काय तर दृश्य केंद्रकी असतात. करून फंगीज ह्या सेफ्रोफायटिक असतात. सेफ्रोफायटिक म्हणजे काय तर दे फीड अपॉन द डिकाइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे कुजलेल्या मेलेल्या जिवंत नसलेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या अवशेषांवर ते जगत असतात आणि म्हणून त्यांना सेफ्रोफायटिक असं म्हटलं जाते. मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की फंगीमध्ये सेल वॉल अवेलेबल असते आणि ती सेल वॉल एक प्रकारच्या सुगरने तयार झालेली असते आणि ती टफ असते. त्या सुगरचं नाव आहे कायटिन. काय नाव आहे? चिटिन. नो कायटिन. यस, कायटिन या सुगरने ती सेल वॉल बनलेली असते फंगीची. जर आपण फंगीचे उदाहरण बघायला गेलो तर आपल्याला बेकर यीस्ट, ॲस्परजिलस, ज्याच्यामुळे कॉर्नला एक प्रकारचा रोग होत असतो, मशरूम, हे उदाहरणे बघायला भेटतात. आणि या फंगींचा वापर औद्योगिक क्षेत्रात आणि मेडिसिनच्या क्षेत्रात होत असतो. पेनिसिलियम नावाचा जो फंगी आहे तो फंगी पेनिसिलियम नावाची वॅक्सिन तयार करण्यात आली आणि तिथूनच वॅक्सिन एक प्रकारचा वॅक्सिनचा वापर पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तर अशा प्रकारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक यानुसार आपण सगळ्या स्पेसिसचे क्लासिफिकेशन बघितले. याच्यामध्ये मी तुम्हाला काही सायंटिस्ट लोकांचे नावे सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कार्ल लिनियस, अर्नेस्ट हेकल, चॅटन, कोपलँड आणि सर्वात शेवटी R.H. विटकार. आणि आता जे आपण अध्ययन करतोय ते R.H. विटकारने दिलेला क्लासिफिकेशनचा अध्ययन करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोब्सच्या क्लासिफिकेशन बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत गुड बाय, धन्यवाद.